श्री विष्णू सहस्रनाम चिंतनमाला चालू आहे. 84 श्लोक आणि त्यातील प्रत्येक नामाचा अर्थ बघतोय आपण. आता श्लोक 85 बघूया. आधी श्लोक असते. महाक्रमो महाकर्मा महातेजा मोहरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः. आता हा सगळा श्लोक महा यांनी सुरू होणार आहे. याच्या आधीच आपण ब्रह्म हे सगळं बघितलं होतं. हा क्रमाने 671 नाम चालू आहे आपलं आणि यातलं पहिला क्रमातलं नाव, या श्लोकातलं पहिलं नाव महाक्रमः. ओम महाक्रमाय नमः. महांतः क्रमः पादविक्षेपः अस्येति महाक्रमः. शन्नो विष्णुरुक्रमः असाही उल्लेख केलेला आहे. भगवंताचा पदक्रम महान आहे असा पादविक्षेपः म्हटलंय, म्हणजे पदक्रम महान आहे. आपल्या 3 पावलांनी तिन्ही लोकांचे ज्याने मोजमाप केले आहे. शन्नो विष्णुरुक्रमः असा जो उल्लेख आला होता तो पण आहे की यांनी आपल्या 3 पावलामध्ये सगळं तिन्ही लोकांचं मोजमाप केलं. वामनावताराची जी आठवण त्यामुळे येते की त्यात हा उल्लेख आलेला आहे. या संज्ञेमुळेच आपल्याला ती आठवण येते. विष्णू या शब्दाची व्युत्पत्ती अर्थ दीर्घ पदक्षेप असलेला, म्हणजे सर्वव्यापी. दीर्घ पदक्षेप म्हणजे सगळीकडे त्याचे पावलं आहेत, त्यांनी शिरकाव केलेला आहे. विष्णू विशती विष्णू सर्वत्र व्यापून आहे तो, अशा अर्थाने, म्हणून सर्वव्यापी असाही अर्थ केला होतो. तोही इथे सूचित होतो. तो सर्वव्यापी असल्याने सर्व ठिकाणी सर्वांच्या आधी पोचतो. मागील 84 श्लोकात ब्रह्माचा पाढा होता. आता या 85 श्लोकात यज्ञाचा पाढा आहे. पुढील श्लोकामध्ये 86 मध्ये स्तुती स्तोत्राचा पाढा आहे. ते पुढे बघणारच आहे आपण. जसं आधी देवता दर्शन, मग तिचं पूजन, यजन आणि पूजन, आणि मग स्तुती स्तोत्रांचा गजर, असा सगळा पूजाविधी असतो नेहमी, आणि मग पूजाविधी समाप्ती होते. या लागोपाठच्या 3 श्लोकात हा असा क्रम आला आहे. म्हणजे पहिले आधी देवता दर्शन म्हणजे ब्रह्म सांगितलेलं आहे. नंतर आता हे महाक्रम महाकर्मा महातेजा हे जे सगळं आलेलं आहे यजन आणि पूजन, आणि पुढचा श्लोक येणार आहे स्तुती स्तोत्रांचा. भारतीय आर्यांचं प्राचीन आणि अर्वाचीन जीवन गंगोगवत एका उद्देशाने, एका प्रेरणेने अखंड वाहत आहे. वैदिक काळी वरुण, इंद्र, रुद्र आणि देवता होत्या. त्यांचे यज्ञ याग होत, त्यांची सूक्त गायले जात. अगदी प्राचीन काळी वैदिक काळात. आज आम्ही रामकृष्णाधिक देवतांना भजतो, त्यांना धूपदीप दाखवतो, त्यांची भजने गातो. यजन पूजनात कालोघाबरोबर काही अंतर येणं स्वाभाविक आहे, पण निर्मळ भक्तिभाव तोच आहे. देवता तेव्हाही अनेक होत्या, आजही आहेत, पण एकम सच्चीच उपासना होते आणि होत आहे. त्याही काळात वैदिक काळातही इंद्र, वरुण, रुद्र आदी देवतांची पूजा होत. त्यातही उपासना कोणाची, तर त्या एकम सच्ची, त्या परमात्मा तत्वाचीच होत असे. आज काळानुसार जरी बदल झाला आहे. रामकृष्णादी तेव्हा नव्हता, त्यांचं भजन किंवा स्तोत्र गायला जात नव्हते वैदिक काळात. राम म्हणजेच परमात्मा, यासाठीच तो राम वापरला होता. याचं हे नाम आपण बघितलं या आधी. पण नंतरच्या काळात जे अवतार झालेत रामकृष्णाधिक, अशाही त्यांना देवतांचा अवतार असं आपण त्यांना म्हणतो. विष्णूंचे अवतार सगळे. मग त्यांचे भजन पूजन, त्यांचे गाणे यजन पूजन करणे हे सगळं आलं. पण त्याच्या मागचं हे काय, तर एकम सत, त्याचीच उपासना. वेदाची पदे मोजलेली आहेत, त्यांचा क्रम निश्चित आहे, संहितेमध्ये तो बद्ध केलेला आहे. हा क्रम 4-2 वेद पदांचा नाही आहे. वेदांमध्ये जी पदं आली आहेत किंवा त्यांचा जो क्रम सांगितला आहे हे सगळं संहितेमध्येच बद्ध आहे, लिहून ठेवलेलं आहे, सांगितल्या गेलं आहे. हा जो क्रम आहे हा 4-2 असा नव्हे, तर वेद पदांचा, सहस्रावधी पदांचा तिथे हे आहे, क्रम आहे किंवा उल्लेख आहे. सगळा संहितेमध्ये सगळं ते लिहून ठेवलेलं आहे. वेदात्मा हा असा महाक्रम होय. त्याचप्रमाणे यज्ञातील क्रियांचाही क्रम निश्चित आहे. तोही साधा नाही आहे, गुंतागुंतीचा आहे. कसे करायचे, विधिविधान काय आहे, कोणते मंत्र, कोणती देवता, कोणत्या वेळेस काय हवंय, याला म्हटलेलं आहे सगळ्या यज्ञातील क्रियांचा क्रम.
त्यामुळेही तो यज्ञात्मा महाक्रम म्हणावायचा. यज्ञे प्रतिष्ठितम 3ऱ्या अध्यायात गीतेमध्ये सांगितलेलं आहे. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यै यज्ञे प्रतिष्ठितम. तो नेहमी यज्ञामध्ये प्रतिष्ठित आहेच, हे सगळं सांगून ठेवलेलंच आहे. सृष्टीचा क्रम घेतला तरी तोही लहान सहान म्हणता यावायचा नाही. निर्गुण ब्रह्मापासून साकार साहंकार पंचभौतिक म्हणजे 5 भौतिक सृष्टी, पंचमहाभूतांनी बनलेली ही सृष्टी, आणि परत त्या साकार साहंकाराचा निर्गुण निराकारामध्ये विलय, हाही क्रम आहेच. हाही क्रम साधा सोपा नाही. लहान सहान कसा म्हणता येईल? म्हणून तो विश्वात्मा महाक्रम म्हणावयाचा. क्रम म्हणजे अनुक्रम, तसा क्रम म्हणजे पदक्षेप हेही आहे आणि अर्थही आहे. पद म्हणजे जे काही श्लोकांमध्ये आलेले असतात पद, आणि मग त्या पदानुसार अर्थ म्हणजे कसं वाक्य जोडायचं, काय जोडायचं, अन्वय, त्याला अन्वयही म्हटलं जातं. त्यालाच म्हटलेलं आहे क्रम. पदक्षेप या अर्थी परमात्मा त्रिविक्रम आहे. म्हणजे 3 पदक्षेपात त्यांनी 3ही लोक व्यापून टाकले आहे, हाही अर्थ इथे घेतलेला आहे. त्यामुळेच तो कसा आहे? महाक्रम आहे. ज्याचे पदक्षेप ज्याने सगळीकडे व्यापलेला आहे तो कोण आहे? तर महा आहे. म्हणून महाक्रम हे नाम त्याला इथे या ठिकाणी दिलेलं आहे. श्लोक 85. 672 नाम बघतो पण महाकर्मा. ओम महाकर्मणे नमः. महत् जगत उत्पत्त्यादि कर्मास्येति महाकर्मा. ज्याचे कर्म मोठे आहे त्याला महाकर्मा असं म्हणतात. विश्वोत्पत्तीच्या संदर्भात हे नाव प्राप्त झाले. सत्य ज्ञानाची प्रतिष्ठापना व प्रसार करणे ही कार्ये खरोखरच महान आहेत, आणि ही कार्ये तो स्वतः परमात्मा तर करतोच, पण महापुरुषांचे कडून घडवून आणतो. हे महापुरुष अत्यंत भक्तिभावनेने त्याला शरण जातात. त्याच्याशी प्रेमाने प्राणानेही एकरूप होऊन मग परमात्म्याचे कार्य करायला सुरुवात करतात. त्याचे कार्य करतात, वाढवतात, विस्तार करतात. गीतेत म्हटले आहे की 8वा अध्याय अभ्यासताना आपण बघितले की भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसंज्ञितः. हा विसर्ग ही महान विसृष्टी परमात्म्याने केली आहे, आणि म्हणून तो कसा आहे? महाकर्माच म्हणावयाचा. कर्माची महत्ता त्याच्या परिमाणावरून आणि परिणामावरून मापली जाईल. परिमाण म्हणजे त्या वस्तूचा आकार, मात्रा किंवा विस्तार किती आहे यावरून. तसंच म्हणजे हे संख्यात्मक माप आहे, जो कोण्या वस्तूचा आकार किंवा महत्त्व दर्शवतो. आणि परिणाम म्हणजे प्रभाव, निष्कर्ष, त्या वस्तूचे परिवर्तन किंवा त्यातून नवीन काय उत्पन्न होते किंवा त्याचे फल काय म्हणजे त्या कर्माचे फल काय, असाही अर्थ परिणामाचा होतो. अशा प्रकारे परिमाण आणि परिणाम यातील फरक बघितला दोन्ही दृष्टीने परमात्म्याचे कार्य कर्म महान ठरतं. परिमाणाच्या दृष्टीने सर्वाश्चर्यमय या अनंत विश्वाहून मोठं दुसरं काय आहे? त्याचा विस्तार, विशालत्व अनंत म्हणता येईल. आणि असे हे सृष्टिकर्म कोण अनिश करू शकेल? अनिश म्हणजे याच्यासारखा दुसरा ईश्वर नाही. ईश असा व्युत्पत्ती केली जाते, म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही आहे. अन म्हणजे नकारार्थी. किंवा अनिशचा अर्थ आहे सर्वोच्च, अद्वितीय, दुसरा कोणी याच्या सम स्वामी नाही. हे अनिश नाव आपण भगवान विष्णूसाठी इथे वापरलेलं आहे. याच्या आधी सुद्धा आपण 80वा श्लोक आणि 626 नाम थोडं विस्ताराने बघितलं होतं अनिशचा अर्थ. या भगवान विष्णूच्या वर कोणी स्वामित्व करणारा कोणी नाही, किंवा यासम दुसरा ईश नाही. म्हणून इथे सृष्टिकर्म कोण अनिश करू शकेल असा उल्लेख केला आहे. महाकर्मा म्हणजेच विश्वकर्मा. परमात्म्याने ही सृष्टी कशासाठी निर्मिली आहे? या सृष्टिकर्माचे फलित काय? ते सर्व जीवांना ब्रह्मस्तंभपर्यंत आपापल्या कर्मानुसार आणि ज्ञानानुसार
भोग आणि मोक्ष मिळावा हे फलित आहे. मुंगीला कणभर, हत्तीला मणभर खाद्य तो पुरवितो. जीव आपले जीवन जगत असताना उत्तरोत्तर त्यांची भोगवासना चढत आणि वाढत जाते. तदनुसार योनी पालटत जाते. शेवटी ते ज्ञानक्षम मनुष्य योनीला प्राप्त होऊन परमपुरुषार्थरूप मोक्षला प्राप्त करून घेतात. मोक्षाहून मोठा दुसरा लाभ नाही. अशा प्रकारे कर्माचे साफल्य ज्ञानात होते. हे ते महाफल होय. आणि हे महाफल ज्या कर्माचे ते करणारा तो महाकर्मा म्हणावायचा. अशा प्रकारे उभयविध दृष्टीने परमात्मा महाकर्माच होय. याचे कर्म महान आहे असा. पण जो त्याची उपासना करेल, त्याच्या कार्याला जाणून काही उत्तम करण्याचा सतत प्रयास करेल, तोही महापरमा होऊ शकेल. म्हणजे परमात्म्याचं कार्य पुढे नेणारा हवा. कोणी एखादा जीवात्मा सुद्धा परमात्म्याचं कार्य हे त्या परमात्म्याचं कार्य आपल्याला वाढवायचं आहे, उत्तम करायचं आहे, हा जर प्रयास करत असेल तर त्यालाही महाकर्माच म्हणायचे. परमात्म्याला त्याच्या या महाकर्मापासून काही मिळवायचे नसते. तो सूर्य जसा निर्हेतुक रागद्वेषरहित सहज प्रकृती नियत म्हणून कर्म करताना आपण बघतो, तसा तो अपेक्षारहित होऊन निष्काम निर्व्याज निर्हेतुक होऊन निर्मळ मनाने आजीवन कर्म करेल तर त्याचा भगवंत सहाय्यक होणारच. त्याचे ते उत्तम श्रेष्ठ सर्वांच्या हितासाठी असणारे कर्म हे महाफलच होय. अशा कर्मालाच यज्ञ कर्म म्हणतात. आणि हा यज्ञ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व करू शकतात. वर्णाश्रम धर्माचे हेच रहस्य आहे. स्वधर्मनिष्ठाच मोक्षदायिनी आहे. आज ठिकठिकाणी रावण कुंभकर्ण भरलेले आहेत. यावेळी रामाचे काम करणाऱ्या हनुमंताची गरज आहे. रावणी विचार आणि वृत्ती यांचे दहन करणाऱ्या वीर मारुतीची गरज आहे. रामाच्या संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या दास मारुतीची आज समाज मागणी करीत आहे. बलबुद्धी संपन्न पण भक्तियुक्त शक्ती मानवाला देवत्व प्रदान करते. हेच करे. आणि अशाच लोकांकडून महान कर्म होतं. जो स्वतःला विसरतो तोच काही ना काही प्राप्त करतो, आणि जो प्राप्त करतो तोच काही ना काही देऊन जातो. कार्याच्या दृष्टीने पाहता देखील कार्याला श्रेष्ठ समजू शकतो की जेथे महान कार्य दिसते, पण जो करणारा असतो त्याचा शोध घ्यावा लागतो. कधी कधी तो कार्य करून निघून जातो. कार्य कोणी केले हे कळून घेण्यासाठी परिश्रम करावे लागतात. खरा कार्यकर्ता शिखरावर चढून चमकण्यापेक्षा कार्यमंदिराच्या पायात स्वतःला गाडून घेण्यात धन्यता मानतो. पण कार्य त्याचं मोठं होऊन गेलेलं असतं. त्याच्यापुढे तेच एक ध्येय असतं की सर्वांचं कल्याण करणे. करता ज्या स्वतःला विसरून जातो, लुप्त होतो, समाधिस्थ होतो, ती कृती श्रेष्ठ बनते. नाहीतर आज आपल्याला कीर्ती आणि स्तुती किती आवडते. कोणी स्तुती करतो म्हटलं तर लगेच आपल्याला त्याच्यातच आपण गुंतून जातो आणि जे खरं कार्य करायचं असतं ते थोडं मागे पडत राहतं. अहंकार रहित केलेलं कुठलंही कर्म हे श्रेष्ठ कर्मच होतं, महाकर्मच होऊन जातं. आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी वेदांवर स्वतःची नावं लिहिली नाहीत, कारण त्यांना नावाची अभिलाषा किंवा कीर्तीची कामना नव्हती. आपल्या शिल्पकारांनीही आपल्या शिल्पावर स्वतःची नावं कोरली नाहीत. म्हणूनच वेद अमर आहेत आणि शिल्पकृती चिरंजीव आहेत. त्यांनी अहमची समाधी लावून कर्म केले, म्हणून आजही ते मानव मात्राला मार्गदर्शन करायला समर्थ आहेत. महान कार्य जे फक्त या यज्ञ कर्म म्हणूनच करत राहायचं. आणि असा यज्ञ मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे करू शकतात. आपल्या वर्णाश्रम धर्माचे हेच रहस्य आहे, हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आणि स्वधर्मनिष्ठाच जी असते त्याप्रमाणे जर कार्य केलं तर ती खरंच फलदायिनी होते, मोक्षदायिनी होते. आणि भगवंत अशा लोकांना सहाय्य करून त्यांच्याकडून सुद्धा ते कार्य घडवून आणतात, करवून घेतात. स्वतः परमात्मा तर महाकर्मा होयच, पण हा महापुरुषांच्या कडून सुद्धा जेव्हा कार्य करून घेतो ते सुद्धा कार्य महाकर्माच होऊन जातं.
विश्वकल्याणासाठी सुद्धा ते कार्य कधी कधी घडत असतं. श्लोक 85. 673 नाम बघतो आपण. महातेजाः. ओम महातेजसे नमः. यदि येन तेजसा तेजस्विनो भास्करादयः तत्तेजः महद अस्येति महातेजाः. यदि येन तेजसा म्हणजे ज्याच्या तेजाने, भास्करादयः म्हणजे सूर्यादी, अत्यंत तेजस्वी ग्रह, तेजस्विनः म्हटलेला आहे म्हणजे अत्यंत तेजस्वी ग्रह नक्षत्र गोल प्रकाशित होतात, अशा महान तेजाने युक्त. तत्तेजः महत तेजः म्हटलंय. अशा महान तेजाने युक्त त्याला महातेजाः असं म्हटलंय. परमात्मा हा महातेजाः होय. गीतेतही उल्लेख आलेला आहे की यदादित्यगतं तेजो जगद्भासयते अखिलम् यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. गीतेच्या 15व्या अध्यायातील 12वा श्लोक आहे हा. आणि पुढचा 13व्या अध्यायात पण असंच याच अर्थाचा श्लोक आहे की ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते. 13व्या अध्यायात की तोच काय आहे, आदित्यगतन, आदित्यामध्ये असलेलं सगळं तेज की जो सूर्य सगळ्या जगताला, अखिल जगताला प्रकाशित करतो, त्याचं सगळं तेज परमात्म्याने त्याला सूर्याला दिलेलं आहे. यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम्. आणि चंद्रात असणारं सुद्धा जे तेज आहे ते सुद्धा माझंच आहे असं समज. अग्नीत असणारं तेज सुद्धा ते माझेच आहे. मामकम विद्धि. विद्धि म्हणजे असं तू जाण. सूर्याचं तेज म्हणजे प्रकाश इतके महान आहे की संपूर्ण ब्रह्मांड त्याच्याद्वारा प्रकाशित होते. असे हे तेज सूर्याचे दिसत असले तरी वास्तविक भगवंताचेच आहे. म्हणून सूर्य भगवंताला अथवा त्याच्या परमधामाला प्रकाशित करू शकत नाही. चंद्राची जी प्रकाशिका किंवा पोषण शक्ती जी आहे, दोन्ही प्रकाशिका शक्ती आणि पोषण शक्ती दोन्हीही सूर्याकडून प्राप्त झाल्या असल्या तरी परंपरेने त्या भगवत प्रदत्तच आहेत. भगवंताचे तेज म्हणजे आदित्यगत जसं आहे तसंच चंद्रगत ही समजावे. चंद्रात प्रकाशाबरोबर शीतलता, मधुरता, पोषणता इत्यादी जे काही गुण आहेत ते सगळे भगवंताचाच प्रभाव आहे असं भगवंत म्हणतात. 13वा अध्याय जे म्हटले की ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते. म्हणजेच परमतत्व सगळं ते प्रकाशाचाही प्रकाश, ज्योतिषाम अपि ज्योतिही, सर्व प्रकाशाचाही प्रकाश तोच आहे. आणि तमसः परमुच्यते, सर्व तमाच्याही पलीकडे जो आहे तोही सगळा तोच आहे. उपनिषदेही उद्घोष करतात की न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नैमा विद्युतो भांती कुतोयमग्नि तमेव भांतम अनुभांती सर्वम तस्य भासा सर्वमिदम विभाती. मुंडकोपनिषदामध्ये आलेलं आहे. सगळं महत तेज, हे सगळं जे आहे ते महत तेज यस्य सह महातेजाः. हे महत तेज ज्याचे आहेत त्याला महातेजाः असं म्हटलं जातं. महाक्रमो, महाकर्मा, महातेजा, पुढे महोरगाः, महाक्रतुर, महायज्वा, महायज्ञो, महाहविः, हा सगळा महाचा पाढा या 85व्या श्लोकात दिसतोय. प्रत्येक पद महत्पूर्ण आलेले आहे. या महतची व्याख्या काय, कशाला महत म्हणावायचे? जे परिणामाने आणि परिमाणाने मोठे ते मोठे म्हणावायचे. ही जी व्याख्या आहे ही बुद्धिगम्य आहे, परंतु सर्वात सोपी आणि अचूक व्याख्या ही जे जे ईश्वराचे, परमात्म्याचे ते सर्व मोठे होय, याहून दुसरं मोठे काही नाही. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. जगात सर्वात अमंगल काय आहे तर स्मशान. जिथून जाऊन आल्यावर सचैल स्नान करून शुद्ध व्हावं लागतं स्मशानातून आल्यानंतर. पण तिथलीच राख अंगाला कोण फासतो तर शिव ती राख फासतो. आणि मग तीच राख न राहता, त्याला राख न म्हणता ती विभूती बनते, ते परमवैभव होते. भव अंगभूती मसानकी सुमिरत सुहावनी पावनी.
ती विभूती कुबेर शिरोधार्य करतो. आपली सगळी दौलत राखेवरून ओवाळून टाकतो कुबेर. ही महत्ता, हे गौरव त्या तुच्छ राखेला कुठून आले? शिवाच्या स्पर्शाने. तुच्छ नि निरुपद्रवी कोळसा अग्निसंस्पर्शाने अंगार बनतो, देवता बनतो. जो कोळसा असतो आधी काळा असतो, पण अग्नीचा संस्पर्श झाला की तो अंगार बनतो आणि मग अग्निदेवता असं त्याला म्हटलं जातं. साधी तांब्याची तार विद्युत संस्पर्शाने तार राहत नाही, ती विद्युतच होते. तद्वत कोणताही तुच्छातितुच्छ आचार, उच्चार, विचार ईश्वरी संस्पर्श झाला की तो महानच होतो. त्याचे पार रूपच पालटून जाते. देवासमोर लावलेले निरांजन, त्याचे तेज ते किती, पण ते आम्ही घेतो आणि धारण करतो, आत्मसात करतो, कारण ते महान आहे, अर्थात ईश्वरी आहे. ईश्वरा प्रित्यर्थ केलेला रावाचा यज्ञ सुद्धा महातेजा होय. त्या महायज्ञा इतकेच देवासमोर उजळविलेले रंकाघरचे निरांजनही महानच होय, महातेजस होय. कारण ईश्वर महान आहे आणि सर्व प्रकाशक आहे आणि सूर्य, चंद्र, अग्नी इत्यादी महान तेज तत्प्रतीक असल्यामुळे, त्याच्याचकडून आल्यामुळेच त्याचं प्रतीक असल्यामुळे त्याला महातेजा म्हटलंय. तर फारसं नवल वाटायला नको. सर्व प्रकाशकत्वही चेतनाचे आहे आणि म्हणून तो चिद्घन परमात्मा महातेजा म्हणावयाचा. ज्ञानप्रकाश स्वरूप आत्माच या ठिकाणी सूचित होतो. तोच श्री विष्णू आहे, अत्यंत तेजस्वी, खूप शक्तिशाली, भव्य, जो दिव्य, उज्ज्वल आणि दिव्य ऊर्जा देणाराही तोच आहे. म्हणून भगवंताचं एक नाम महातेजाहा असं म्हटलेलं आहे. श्लोक 85, 674 नाम आपण बघतोय. महोरगाहा. ओम महोरगाय नमः. महांश्चासा वृगश्चेति महोरगाहा. महांच असौ उरगः च इति संधी केलेला असा नंतर असा अर्थ होतो की तो महोरगः. वासुकीसारखे प्रचंड सर्प हे ज्याचे स्वरूप आहे. यात 2 पद आली आहेत, एक महा आणि दुसरं उरग. महा हे विशेषण आहे आणि उरग संस्कृतमध्ये उरगचा अर्थ आहे सर्प. उरसा गच्छति इति उरगहा. उरसा म्हणजे पोटावर सरपटतो, पुढे सरकतो, तो उरग. ग म्हणजे गच्छति या अर्थाने तो मोहरगह म्हटलेला आहे. गीतेमध्ये भगवंतांनी विभूती सांगताना अनंतश्चास्मी नागानाम असं म्हटलं होतं. म्हणजे अनेक फणी असलेल्या नागांमध्ये अनंत नाग मीच आहे. 5 फणी असलेल्या नागाला शेषनाग असं म्हणतात. हा शेषनाग नागांचा राजा. यांना 1000 फण्या आहेत असं सांगितलं जातं. भगवंताबरोबर अवतार घेऊन त्याच्या लीलेत सहभागी होऊन त्यांनी कार्य केलेलं आहे. म्हणून माझीच विभूती म्हणजे ऐश्वर्य, सामर्थ्य, तेज याच्यात आहे असं म्हटलेलं आहे. अनंत च अस्मी नागानाम. नागांमधील अनंत मी आहे. गीतेत असंही म्हणताय की सर्पाणामस्मी वासुकीही. सर्पांमध्ये वासुकी मीच आहे, माझीच विभूती असं समज. नागांमध्ये अनंत आणि सर्पांमध्ये वासुकी. वासुकी संपूर्ण सर्पांचे अधिपती होय, भगवंताचे भक्तही होय. समुद्र मंथनाच्या वेळी यांचीच मंथन दोरी बनवली गेली होती. हाच वासुकी भगवान शंकराचे करांगुलीमध्ये अंगठी बनवून त्याचे आभूषण झाला आहे. असे लहान स्वरूप असूनही तोच क्षीरसागर मंथनवेळी दोरही झाला आहे. हा अर्थात विरोधाभासातून आपल्याला आठवण होते की उपनिषदातील घोषणेची ही घोषणा एक आहे की अणोरणीयाम महतो महियान. अत्यंत लहानाहूनही लहान तो होतो आणि मोठ्याहूनही मोठा तो होतो.
देवांना अमृत मिळवून देण्यामध्ये त्यांनी सहाय्य केलंय. देवाने मिळवले ते अमर झाले, पण त्याचा आम्हाला काय लाभ? आम्ही ते मिळवावे आणि अमर व्हावे, हाच त्या आख्यायिकेचा बोध आहे. हे जे समुद्र मंथन सांगितलं जातं, यात शंका येते की त्याचा देवांना झाला लाभ वगैरे, पण त्याचा आम्हाला काय लाभ? तर आख्यायिकेचा बोध असा आहे की आम्हीही ते मिळवावे आणि अमर व्हावे. अप्रमादो मृतपदम प्रमादस्तु मृते हे पदम. भगवान बुद्धाने म्हटलंय की जो गाफील राहील तो मेला, अमृतास मुकला, आणि जो सदैव डोळ्यात तेल घालून जागला तो जगला. अमृत म्हणजे अमर झाला. अमर याचा अर्थ मृत्यू नाही असा अर्थ नव्हे, तर उत्तम गतीकडे तो गेला, उन्नतेकडे जाणं अशा अर्थाने घेतलेला आहे. अमर होणे. सर्प कधी झोपत नाही, डोळे मिटतही नाही, अष्टो प्रहर जागत असतो सर्प. तो अरण्यात एकांतवास करतो, तो प्राणायाम करतो, तो मौन सेवन करतो, तो सदा शुची असतो. असा योगयुक्त असल्यामुळे तो अमृत भाग झाला आहे. आणि अशा या योग स्वरूपतेमुळे, संयम मूर्तित्वामुळे शंकराने त्याला सर्वांगी भूषण म्हणून धारणही केलाय. अर्थात ज्याच्या ठाई जितका अधिक संयम तितका तो महोरग म्हणावयाचा. परमात्मा भगवान विष्णू तर साक्षात संयम आहेच, म्हणून तो महोरग म्हटला गेला आहे. मत्स्य, कच्छ, वराह, नारसिंह, वामन ही जी जीवोत्क्रांती आहे, त्यामध्ये सर्प आणि गरुड यांचीही गणती व्हायला पाहिजे. ती कच्छपाच्या सोबतच व्हायला पाहिजे, कारण हे सगळे अवतार सांगितले आहेत ना, मत्स्य, कच्छ, वराह, नारसिंह, वामन. म्हणून त्यांनी म्हटलंय की सर्प आणि गरुड यांची गणती त्यात व्हायला पाहिजे. जीवोत्क्रांतीच्या ह्याच्यात कच्छपा सोबतच व्हायला पाहिजे. सर्प हा कच्छपाप्रमाणे जलचर आणि स्थलचर दोन्ही आहे. कच्छप सहसा स्थलचरही आणि जलचरही आहे. कच्छप म्हणजे कासव. गरुड नभश्चरांचा शिरोमणी आहे. गीतेमध्ये उल्लेख आला आहे, वैनतेयश्च पक्षिणाम. पक्षांमध्ये वैनतेय म्हणजे गरुड ही माझीच विभूती आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे भगवत विभूती मान्य आहे गरुड. जीवोत्क्रांतीतील उरगाचे स्थान महोरग पद सूचित करीत आहे. मूल ही लहानपणी उरगच असते. मानवी विकासात ही उरगत्वाला असे स्थान आहे. सर्व जीवांशी असे हे आपले नाते आहे. रांगते मूल माती चाटते. उरग रांगते मूल कसं असतं, रांगत लहानपणी उरगाप्रमाणे पोटावर सरपटतं. रांगते मूल मातीही चाटतं, म्हणजे ते वराहत्व होय. गर्भस्थ असताना ते मत्स्य किंवा कच्छ असते. तीक्ष्ण नख दंतायुधत्व म्हणजे नरसिंहत्वही होय. सगळं त्याला असतं. त्याचे जावळं म्हणजे केसरीत्व होय त्याचं सिंहाप्रमाणे. पुढे त्याचे बटुत्व म्हणजे वामनत्व होय. म्हणजे विष्णू अवतार ज्याला म्हटलं पुढे वामनाचा अवतार. पुढे तो नर बनतो, ते बालकच. आणि मग नराचा नारायण होण्याची धडपड तो करतो. असे हे मनुष्याचेही दशावतारच होय. भगवंताला महाउरग म्हणजे महोरग असं जे म्हटलंय ते त्याच्या महान अशा स्वरूपामुळे ते म्हटलेलं आहे. श्लोक 85 675 नाम बघतो आपण. महाक्रतुः. ओम महाक्रतवे नमः. महाश्चासौ क्रतुश्चेति महाक्रतुः यथाश्वमेधः क्रतुराट असं भाष्य केलेलं आहे. जो महान क्रतू म्हणजे यज्ञ आहे किंवा अश्वमेधासारखे, यथाश्वमेधा म्हटलंय म्हणजे अश्वमेधासारखे प्रचंड यज्ञ हे ज्याचं स्वरूप आहे. महा आणि क्रतू हे दोन शब्द आले आहेत. महा म्हणजे महान आणि क्रतू म्हणजे यज्ञ. महाचा पाढा आता या श्लोकात आलेला आहे. परमात्मा स्वरूपाची प्रतीती महान यज्ञाखेरीज संपूर्ण त्यागाखेरीज होणार नाही. त्याग म्हणजे अहमचा, जीवभावाचा त्याग. महायज्ञ म्हणजे अश्वमेध यज्ञ असे परंपरेने समजले जाते. त्यामुळे अश्वमेध यज्ञ हेच श्री विष्णूचे स्वरूप
असे काही विवेचक समजतात. अश्वमेध यज्ञ अत्यंत सामर्थ्यवान राजेच करू शकतात, कारण त्यामध्ये खूपच संपत्ती दान केले जाते. असे 100 यज्ञ केले असता मग इंद्रपदा एवढी योग्यता प्राप्त होते आणि त्या राजाची सार्वभौम सत्ता आणि सामर्थ्य सिद्ध होते असं म्हटलं जाईल. आता क्रतू म्हणजे यज्ञ हा अर्थ आपण वर बघितला, पण क्रतू आणि यज्ञ यातही अंतर आहे. कोणतं ते बघू की सर्व यज्ञांचा यज्ञ किंवा मूल यज्ञ त्याला म्हणतात क्रतू. संकल्पाशिवाय यज्ञ होऊ शकत नाही, म्हणून असा संकल्पयुक्त यज्ञ म्हणजे क्रतू म्हटला गेलाय. संकल्प आणि क्रतू यात पुन्हा काय अंतर आहे? तर संकल्प क्रियान्वित होईल असे नाही. कुठलाही संकल्प आपण करतो तेव्हा किंवा जे कोणी करत असेल यज्ञ वगैरे तो क्रियान्वित होईलच असे नाही, पण क्रतू हा सदैव क्रियेमध्ये परिणत होतो. तो संकल्प केव्हाही मनातच जिरत नाही, तर क्रियारूपाने अवश्य प्रगटतो. कारण काही संकल्प असे असतात की केल्या जातात पण ते मनातल्या मनातच जिरतात, पूर्णत्वाला जाईलच असं नाही. पण क्रतू म्हणजे जे यज्ञ असतो तर क्रियारूपाने क्रियेत परिणत होतो, त्यामुळे क्रियारूपाने तो अवश्य प्रगटतो, साकार होतो. तो वांझोटा विचार नाही, तर अमोघ म्हणजे व्यर्थ आणि अमोघ म्हणजे व्यर्थ न जाणारा विचार आहे. परमात्म्याच्या मनात आले एकोहम भवस्याम, मी एकटा आहे, लीला करायला अधिक हवे. संकल्प झाला सृष्टी व्हावी आणि ही विश्वसृष्टी झाली. ही सर्वाश्चर्यमय अनंतपार सृष्टी त्या परमात्म्याच्या क्रतूचेच फल आहे. म्हणून परमात्मा महाक्रतू असं म्हटलेलं आहे. ज्याचा क्रतू म्हणजे संकल्प, त्याग, महान आणि विचार, त्याचा संकल्प जो आहे तो आणि त्याग, महान विचार, त्याला सगळ्याला महाक्रतू असं म्हणतात. हा बहुव्रीही समास झाला इथे. महान आहे क्रतू ज्याचा, म्हणजे महान आहे संकल्प ज्याचा असंही म्हणता येईल, किंवा महान आहे त्याग द्याचा जो विश्वरूपाने प्रगट झालेला आहे म्हणूनही तो महाक्रतू, किंवा ज्याने महान विचार केलेला आहे आणि मग हे सगळ्या संकल्प केलत गेलेला आहे, त्यानुसार क्रिया पण घडत गेलेली आहे म्हणूनही तो महाक्रतू. अशा अनेक प्रकारे बहुव्रीही समास तिथे घेतला गेलेला आहे, म्हणजे त्याचा व्युत्पत्ती पण अशी सांगितलेली आहे. महाक्रतू हा कर्मधारय समास पण आहे. समासाचे प्रकार जर बघितले तर जसं बहुव्रीही बघितला मगाशी की महान आहे ज्याचा संकल्प असाच होतो असं बहुव्रीही समासात येतं. आपण शाळेत असताना वगैरे हे समास शिकलेला आहे. किंवा कर्मधारय समास जर घेतलं याला तर महा आणि क्रतू हे 2 पद याच्यामध्ये आलेले आहेत. आणि नेहमी कर्मधारयामध्ये पहिलं पद हे विशेषण असतं, जे दुसरं विशेष आहे त्याचं हे विशेषण सांगितलेलं असतं. मग इथे कर्मधारय समासामध्ये पहिलं पद जे विशेषण आहे ते महा आहे, जे दुसरं पद आहे ते विशेष त्याविषयी सांगताय. महा हे विशेषण क्रतू पदाचे आहे. कर्मधारय विचाराने प्रत्येक जीव, प्रत्येक व्यक्ती एक क्रतू होय. क्रतूमुळे त्याग म्हणा, संकल्प म्हणा, समर्पणातून तो जीव जन्माला आला आहे. क्रतूमुळेच तो जगत आहे. सतत संकल्प करीत जीव कर्म करतोय, म्हणजे हा क्रतूच आहे. म्हणजे एक प्रकारचा यज्ञही म्हणा किंवा त्याग म्हणा, अशा अर्थाने तो जीव सतत संकल्प करीत काहीतरी कर्म करण्यासाठी धडपडत पण आहे. एखादा संकल्प करतो त्या संकल्पपूर्तीसाठी सुद्धा धडपडत आहे. कोणासाठी तरी तो त्याग करीतच असतो जीव. म्हणजे क्रतूमुळेच जीव जगत आहे. क्रतूसाठीच देहांतर करणार आहे, कारण काही राहिलं असेल तर ते पुढच्या जन्मात व्हावं पूर्ण, याही अर्थाने म्हणून देहांतर करणार आहे. राहिलेले संकल्प वासना पूर्ण करण्यासाठी हे देहांतर आहे, म्हणजे दुसऱ्या शरीरात प्रवेश. मृत्यूनंतर संकल्प, इच्छा, वासना ज्या आधीच्या राहिलेल्या आहेत त्या घेऊनच तो पुढे जाणार जीव आत्मा. या त्याच्या क्रतुमयतेमुळेच, म्हणजे हा जीवात्मा जे म्हटलेलं आहे, या त्याच्या क्रतुमयतेमुळे जीव हा क्रतू म्हटलेला आहे. जीवाला सुद्धा क्रतू म्हटलेलं आहे. म्हणजे जीवाचे क्रतू हे पण अल्प असतात, परंतु परमात्म्याचे क्रतू मात्र लहान म्हणता यावयाचे नाही, कारण त्याचं फलित
हे समोर जे विश्व आहे ते दिसतंच आहे, म्हणजे ते महान आहे. परमात्म्याचे जे संकल्प आहेत ते सगळे, किंवा संकल्पाचा जो त्याग आहे, क्रतू, ते सगळं महान आहे. त्यात सर्व चराचरांचे क्रतू समाविष्ट आहेत. जे चराचर आहे त्यांचेही क्रतू यामध्ये समाविष्ट आहेत. परंतु कोण्या एकाच्या मोठ्यातील मोठ्या जीवाचा क्रतूमध्ये, म्हणजे परमात्म्याचा क्रतू सामावणार नाही. एखादा कोणी किती मोठ्याने संकल्प केला असेल जीवानी, मोठ्या जीवानी, आणि त्याप्रमाणे त्याचा त्याग असेल, तरी सुद्धा परमात्म्याच्या क्रतू एवढा तो असणार नाही. त्याहून तो कमीच असेल. म्हणून तो श्री विष्णू परमात्मा महाक्रतू होय. सकल क्रतू असे म्हणता येईल त्याला. जीव मात्र शकल क्रतू आहे. सकल आणि शकल यात जो फरक आहे हे मागचे काही नामात आपण बघितलेलं आहे. सकल म्हणजे संपूर्ण, अवघे संकल्प पूर्ण करणारा हा क्रतू आहे. कोण करतो ते सगळं? तर परमात्मा, म्हणून तो महाक्रतू. पण जीव कसा आहे? शकल क्रतू. शकल म्हणजे तुकडे तुकडेने, अर्धा अर्धा भाग ज्याला म्हणता येईल असा. अशा तुकड्या तुकड्यातून त्याचे संकल्प असतात, किंवा त्याप्रमाणे त्याचा त्याग असतो, त्याप्रमाणे त्याचं कर्म चालू असतं, समर्पणही चालू असतं, त्यागही म्हणता येईल त्याचे जीवाचे. पण ते अर्धे अर्धे तुकड्या तुकड्यातून असतात. पण परमात्म्याचं तसं नाही. जे काही करेल ते महा असेल त्याचं, आणि म्हणून परमात्म्याला महाक्रतू हे जे नाव आहे हे खरोखरच शोभून दिसणार आहे. श्लोक 85 676 नाम बघतो आपण. महायज्वा. ओम महायज्वने नमः. महांश्चासु यज्वाचेती लोकसंग्रहार्थ यज्ञान निवर्तयन महायज्वा. यज्वा म्हणजे यज्ञ करणारा, यजमान, किंवा असाही अर्थ केला जातो की यज्ञ करणाऱ्यांमध्ये महान असलेला. प्रत्येकाला यज्ञ कर्तव्य आहे. त्या वाचून त्याचं इह आणि परजीवन चालू शकत नाही. नायन लोकोस्ते यज्ञस्य कुतोन्यः कुरुसत्तम. गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे मुद्दाम, की जो यज्ञ करीत नाही, अयज्ञस्य म्हटलंय, यज्ञ न करणाऱ्या मनुष्यांसाठी. नायम म्हणजे अयम म्हणजे हा, आणि लोक म्हणजे हा मनुष्य लोक. हा मनुष्य लोक सुखकारक नाही, न अस्ति सुखदायक, असं जे म्हटलेलं आहे की हा सुखदायक नाही. कारण सुखदायक कसा राहील असं त्यांचं म्हणणं आहे, की जो यज्ञातून शेष राहिलेल्या अमृताचा अनुभव करणारे जे असतात त्यांनाच परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करता येतं. पण जे यज्ञ करीत नाही त्या यज्ञ न करणाऱ्या मनुष्यांसाठी हा लोक म्हणजे हा मनुष्य लोक सुखदायक नाही. मग अन्य म्हणजे परलोक कसा सुखदायक राहील? म्हणजे इहलोक आणि परलोक दोन्ही त्याच्यासाठी सुखदायक नाही, असं गीतेमध्ये मुद्दाम सांगितलेलं आहे. अध्याय 4 आणि 31 श्लोक यज्ञाची संपूर्ण कल्पना देत असताना, यज्ञ म्हणजे काय, हे यज्ञाची केंद्रीय कल्पना काय आहे यासाठी, आणि त्यात माझा काय लाभ आहे असं मनात न आणता दुसऱ्यासाठी जो त्याग करायचा असतो, थोडक्यात आपल्यासाठी नव्हे तर दुसऱ्यासाठी जगावयाचे, लोकसंग्रहार्थ हे सगळं करायचं, लोकांच्या हितासाठी करायचं, त्याला यज्ञ म्हटलेला आहे. तो यज्ञ या मनुष्य लोकात सुखदायक होईल आणि परलोकातही तोच आपल्याला सद्गती देणार आहे, उत्तम गती देणारा आहे असं सांगितलेलं आहे. अन्यथा अयज्ञस्य, जो यज्ञ करत नाही त्याला हाही लोक सुखदायक नाही, न अन्य कुठं, दुसरा लोक कसा असेल, मग परलोक कसा असेल. ही सर्व सृष्टी एक महान यज्ञ आहे. प्रत्यक्ष परमेश्वर देखील यज्ञ स्वरूपच आहे. यज्ञाचं हे महत्व समजून न घेता इंद्रियांचा दास बनून जो भोगलालसेमध्ये विलासामध्ये रममाण होतो, विषयांमध्ये रममाण होतो, त्याचं जीवन अनंत पातकांनी भरलेलं असतं. त्याचं जगणंही व्यर्थ आहे. यज्ञहीन जगणं म्हणजे अधोगतीकडे जाणं. पण तरीही देहधारी जीव कितीही निस्वार्थ झाला आणि कितीही परार्थिक जीवित जगत असला, देह असला त्याचा, तरी सुद्धा काही ना काही स्वार्थ त्याला चिकटून असतोच. कोणीही ठरवलं की नाही समर्पण भावनेने, त्याग भावनेने, लोकहितार्थ मी कर्म करीन, सतत कर्म करीन, असं कितीही म्हटलं तरी सुद्धा
त्याच्यामध्ये थोडासा तरी स्वार्थ चिटकलेला असतोच. त्यामुळे त्याला महायज्वा म्हणता येणार नाही. कितीही यज्ञमय त्याचं जीवन असलं, त्यागमय जीवन ज्याचं असलं, जगत असला तो, तरी त्याला महायज्वा म्हणू शकत नाही, तो अल्पयज्वाच होय. परंतु परमात्मा मात्र देहबुद्धी सकट देहमुक्त असल्यामुळे त्याला कुठल्याही गोष्टीची इच्छा नाही, स्वार्थ नाही. भगवंताला निस्पृहतेने तो सगळी गोष्ट करतो. म्हणून तोच केवळ एक यज्ञमय जीवन जगणारा होय. म्हणजेच त्याचा जो सगळा त्याग होय तो हा फार मोठा होय, महा म्हटलेला आहे. आणि हे सगळे विश्व, ही सगळी सृष्टी, जी काही त्याची निर्मिती आहे, हे कुठल्याही स्वार्थाने नव्हे, जणू काही. म्हणूनच परमात्म्याला महायज्वा, महान यज्ञ करणारा, यजमान असं जे म्हटलंय ते या अर्थाने आहे. वेदशास्त्रे विधिनिषेधमय आहेत सगळं. यज्ञ करणारा जो असतो, म्हणजे यज्ञ करणारा दुसरा कोणी नाही, भगवंतच आहे. पण वेदशास्त्रे विधिनिषेधमय आहेत. कसे तर अमुक एक कर, अमुक एक करू नको असं ते सांगतात. त्यांच्या हा विधिनिषेधाचं जे सूत्र आहे ते यज्ञवृत्ती आहे. म्हणजे जे यज्ञाला साधक आहे ते कर, हे वेदातून शास्त्रातून आपल्याला जे सांगितलं जातं ते या अर्थाने. म्हणून वेदनिषेधमय म्हटलेलं आहे. यज्ञाला जे आवश्यक आहे हे असं तू कर, हे साधकाला सांगितलं जातं. आणि जे बाधक आहे ते करू नको. निरहंकार आणि देहमुक्त ज्ञानी पुरुषाला कर्तव्य प्राप्ती होत नाही. ती साहंकार आणि देहवंत अज्ञानी पुरुषालाच होते. कर्तव्य प्राप्ती कोणाला होते? जो देहवंत असतो त्या पुरुषाला कर्तव्य प्राप्ती होते असं म्हटलं जातं. म्हणून त्याने आपला स्वभाव प्राप्त धर्म म्हणजे स्वधर्म फलनिरपेक्ष बुद्धीने कुठल्याही फलाची अपेक्षा न करताना आचरावा. जो निरहंकारी असतो, देहमुक्त असतो, ज्ञानी असतो, त्याला कर्तव्य कितीही केलं असेल त्याचा आनंद मिळायचा प्रश्नच येत नाही, कारण तो निरपेक्ष भावनेने सगळं करतो. म्हणून म्हटलंय निरहंकार आणि देहमुक्त जो ज्ञानी पुरुष असतो त्याला कर्तव्य प्राप्ती होत नाही याचा अर्थ त्याला त्याच्यात काही महत्त्व वाटत नाही. मी जे करतोय ते समर्पण भावनेने करतोय, कुठलाही अहंकार नसतो. मी हा अहंकार नसतो. पण जो थोडासा अहंकार ज्याच्यामध्ये असतो, मी असतो, अशा देहवंत ज्ञानी पुरुषाला हे सगळं कर्तव्य प्राप्तीचं हे मिळत असतं. आपला स्वभावप्राप्त जो धर्म आहे तोच म्हणजे स्वधर्म जो आहे तो फलनिरपेक्ष वृत्तीने मात्र आचरावा हे सांगितलेलं आहे. तत्परिणामी जिज्ञासा उत्पन्न होऊन म्हणजे काय होईल? फलनिरपेक्ष वृत्तीने करता करता मग जिज्ञासा उत्पन्न होते आणि मग आत्मज्ञानाच्या योगे यथाकाळी तो देह बुद्धी आणि देह दोहोतूनही मुक्त होतो. करता करताच असं म्हणायचं आहे की स्वभावप्राप्त जो धर्म आहे तो करता करता, स्वधर्म जो आहे आपला सहज धर्म जो आहे तो करता करताच, पण थोडा फलनिरपेक्ष वृत्तीने करता करताच मग जिज्ञासा उत्पन्न होते आणि मग त्या आत्मज्ञानाकडे त्याची इच्छा होऊ लागते. आणि मग आत्मज्ञान झालं एकदा की मग त्याच्या योगेच हा देहबुद्धी जो असतो तो सगळा यातून मुक्त होत जातो. आपोआपच त्याला ती मुक्ती मिळत जाते. असा हा मुक्त पुरुषच महायज्वा होऊ शकतो. परमात्मा हा मात्र सहजच तसा आहे. इतरांना त्यासाठी प्रयास करावा लागतात. महायज्वा होण्यासाठी परमात्मा मात्र सहजच तसा आहे. आम्हाला मात्र त्यासाठी प्रयत्नपूर्वक सगळं व्हावं लागतं. कारण मुळातच जे देहमुक्त ज्ञानी असतात त्यांना काही मिळवायची अपेक्षा नसते. त्यामुळे ते कर्तव्य पूर्ण झाले किंवा केले हा त्यांच्यात अहंभाव पण नसतो. म्हणून त्यांना निरहंकार आणि देहमुक्त ज्ञानी असं म्हटलेलं आहे. पण हा जो प्रयासाने सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो, स्वधर्म पालन असो, सहज धर्म पालन असो, त्याला आपोआपच आत्मज्ञान एकदा व्हायला लागलं की मग त्यातून तो सगळ्यातून मुक्त होऊ शकतो आणि महायज्वा होऊ शकतो असं त्यातून सांगितलेलं आहे. परंतु परमात्मा मात्र सहज असा महायज्वा होय. जीवन भागीला अहंभाव, भागीला म्हटलेलं आहे. जीवन भागीला अहंभाव म्हणजे यज्ञ असं समीकरण यातून सांगितलेलं आहे. यज्ञाचा अर्थ इथे या ठिकाणी अहंकार रहित समर्पण भावनेने त्यागवृत्तीने जे जे काही तुम्ही कर्म कराल
लोकसंग्रहार्थ लोकहितेसाठी जे काही कर्म कराल ते सगळं यज्वा म्हणजे यजन करणारा यजमान तुम्ही होऊन करणार आहात, त्यालाही महायज्वास म्हटलेलं आहे. असा करणारा जो असतो तो महायज्वास होय, महायज्ञ करणाराच यजमान होय असंही म्हणता येईल या ठिकाणी. परमात्मा मात्र याहीपेक्षा. श्लोक 85. 677 नाम बघतो आपण. महायज्ञ. ओम महायज्ञाय नमः. महाश्चासो यज्ञश्चेति महायज्ञाः. मोठे यज्ञ हे ज्याचं स्वरूप आहे तो परमात्मा महायज्ञ म्हटलेला आहे. गीतेमध्ये विभूती योग सांगताना भगवंत म्हणतात की यज्ञानाम जपयज्ञोस्मी. यज्ञांमध्ये जपयज्ञ हे माझं स्वरूप आहे, माझी विभूती असं समज. म्हणजे ज्याला कुठलेही साधन लागत नाही. जपयज्ञ कसं आहे, त्याला कुठलंही साधन लागत नाही, विधिविधान नाही, केवळ वाणीने मनाने माझं नामचिंतन करावं. मी जिथे माझा नामजप चालतो तिथे माझं वास्तव्य आहेच असं समज. तसंच विश्वजीवनरूप यज्ञ ज्याचा चाललेला आहे तो परमात्मा उघडच महायज्ञ होय. काही यज्ञ नैमित्तिक असतात. नैमित्तिक म्हणजे काय, जसं राजसूय यज्ञ आहे, वाजपेय यज्ञ आहे, अश्वमेध यज्ञ आहे, पण तरीही त्याला महा म्हणता येणार नाही. आहे ही यज्ञ मोठी मोठीच, पण तरी याला महायज्ञ असं म्हणता येणार नाही. परंतु जो नित्याचा यज्ञ तो महायज्ञ म्हणावायचा. नित्य अखंड जो चालू आहे तोच महायज्ञ. हे काही कारणाने काही इच्छेने केले जातात, तेव्हा त्या विशिष्ट वेळीच ते केले जातात, म्हणून त्याला नैमित्तिक म्हटलेलं आहे. पण जो सतत जो चालू असतो यज्ञ त्याला महायज्ञ असं म्हटलंय. नित्य यज्ञ जो असतो तो. गृहस्थ जीवनात सुद्धा 5 महायज्ञ सांगितलेले आहेत. कोणते 5 महायज्ञ सांगितले गृहस्थ जीवनात? तर ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे ऋषींच्या द्वारा ग्रंथांचा स्वाध्याय, वेदपाठ आणि ध्यान करणे, हा याला ब्रह्मयज्ञ म्हटलेला आहे. दुसरा आहे देवयज्ञ. पवित्र अग्नीमध्ये आहुती देणं, त्या देवतांच्या आवाहन करून जी काही इच्छा असेल, कामना असेल ती पूर्ण करण्यासाठी किंवा स्तुती करण्यासाठी त्या भगवंताची म्हणूनही यज्ञ केले जातात. म्हणजे पवित्र अग्नीमध्ये आहुती देऊन त्या देवतांची पूजा करणे, याला देवयज्ञ म्हटलंय. तिसरा आहे पितृयज्ञ. पूर्वजांना श्रद्धापूर्वक तर्पण आणि पिंडदान माध्यमांद्वारा श्रद्धांजली देणे, त्याला पितृयज्ञ म्हणतात. चौथा आहे भूतयज्ञ. म्हणजे प्राणीमात्रांची सेवा करणे, त्यांना भोजनादी देणे, त्याला वैश्वदेव यज्ञ असेही म्हणतात. हाच भूतयज्ञ. आणि 5वा आहे मनुष्ययज्ञ. अतिथींचा सत्कार, त्यांना भोजन देणे, सन्मान करणे, ही सगळी शुभकर्मे, श्रेष्ठ कर्मे, सत्कर्मे, वेदसंमत कर्म सांगितलेली आहेत. ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ हे गृहस्थाश्रमामध्ये किंवा गृहस्थ जीवनात जे असतात त्यांच्यासाठी हे 5 यज्ञ सांगितलेले आहेत. त्यांना शुभकर्म, श्रेष्ठ कर्म म्हटलं जातं, सत्कर्म म्हटलं जातं. गीतेमध्ये द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय, ज्ञानयज्ञ असे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. 4था अध्याय पूर्ण यज्ञ कसे कोणते कोणते महत्वाचे आहेत ते सांगून सगळ्यात शेवटी सांगितलेलं आहे की सगळं सांगून सुद्धा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ सांगितलेला आहे. गीतेतला श्लोक कसा आहे की द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यते संशितं व्रताः. म्हणजेच द्रव्यमय यज्ञ जे प्रयत्नशील साधक असतात ते द्रव्यमय यज्ञ करणारे आहेत, काही तपोयज्ञ करणारे आहेत, काही योगयज्ञ करणारे आहेत, काही स्वाध्याय म्हणजे स्वाध्याय रूपी ज्ञानयज्ञ करणारेही आहेत. आता द्रव्ययज्ञ म्हटलेलं आहे तर सर्व संसाराच्या हिताच्या उद्देशाने, समाजाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी काही कर्म केली जातात, काही यज्ञ केली जातात. पैसा भरपूर आहे एखाद्याजवळ,
त्यांनी काय करायला हवं, तर विहिरी, तलाव, मंदिर, धर्मशाळा इत्यादी बांधणे, अभावग्रस्त लोकांना अन्न, जल, वस्त्र, औषध, ग्रंथ इत्यादी देणे, दान करणे, म्हणजेच तो द्रव्ययज्ञ होय. इथे द्रव्याला आपले आणि आपल्यासाठी न मानता जे काही आपल्याला मिळत आहे, द्रव्य, पैसा, पगारच्या रूपाने असो किंवा आणखीन कुठल्याही साधन, यांनी धन आपल्याकडे आलेलं असेल तर केवळ आपलं आणि आपल्यासाठीच न मानता निस्वार्थ भावनेने त्यांचे मानून समाजासाठी, समाजाच्या सेवेसाठी ते जर लावले तर त्याला द्रव्ययज्ञ म्हणता येईल असं सांगितलेलं आहे. पुढचं सांगितलं तपोयज्ञ. द्रव्ययज्ञापेक्षा तपयज्ञ महत्वाचं. आता तप कोणतं, तर कर्तव्य म्हणजे स्वधर्म पालनामध्ये ज्या ज्या काही प्रतिकूलता अडचणी येतील त्यांना प्रसन्नतापूर्वक सहन करणं. तपचा अर्थ आहे कष्टपूर्वक जे काही केलं जातं, सहन केलं जातं किंवा एखादी साधना करणं, तेही सगळं तपच म्हटलं जातं. पण हे सगळं करत असताना किती प्रतिकूलता आली असेल, अडचणी आल्या असतील तरी प्रसन्नतापूर्वक सहन करणं, त्याला तपयज्ञ म्हटलंय. लोकहितार्थ सुद्धा ही सगळी कर्म आहेतच. कुठलंही एखाद्या असेल तेव्हा आता पुष्कळ ठिकाणी काय याला तपस कशाला म्हटलेलं आहे आणखी सांगितलेलं आहे. तर एखादी गावातील घाण आहे, काडी कचरा आहे, गावाबाहेर एखाद्या ठिकाणी जमा केल्यास तो वाईट दिसतो. परंतु तीच घाण, काडी कचरा जर शेतात नेऊन टाकला तर शेतीसाठी त्याचं उत्तम खत होतो. त्याप्रमाणे प्रतिकूलता वाईट वाटते आणि तिला आपण काडी कचऱ्याप्रमाणे फेकून देतो, अर्थात त्याला महत्त्व देत नाही. परंतु तीच प्रतिकूलता आपलं कर्तव्य पालन करण्यासाठी उत्तम सामुग्री असते. म्हणून प्रतिकूलता ही सुद्धा, प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा सहर्ष सहन करणे यासारखं दुसरं तप नाही. मग कुठल्याही बाबतीत ती प्रतिकूलता असो, म्हणून त्याला तप म्हटलेलं आहे आणि त्यालाच तपोयज्ञ म्हटलेलं आहे. भोगांमध्ये आसक्ती राहिल्याने मग अनुकूलता चांगली आणि प्रतिकूलता वाईट वाटते. याच कारणाने प्रतिकूलतेचं महत्त्व लक्षात येत नाही आपल्याला. पण कितीही प्रतिकूलता आली असेल तर ती दूर करणं, सहज दूर करणं आणि त्यासाठी जे काही कष्ट करावे लागले असेल ते कष्ट करणं, यालाच तपोयज्ञ म्हटलेलं आहे. आता योगयज्ञास तथा परे पुढचं म्हटलेलं आहे. म्हणजे इथे योग अंतःकरणाच्या समतेला म्हटलं आहे. अंतःकरणाची समता म्हणजे सर्वांशी समत्व बुद्धीने वागणे. सर्वांशी वागणे, तसंच आपल्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात, दुर्गुण असतात, जसं राग, द्वेष, हर्ष, शोक किंवा सुख आणि दुःख, हे सगळं समान मानणे म्हणजे योगयज्ञ. निंदा असो, स्तुती असो, पुन्हा अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती असो, आदर असो म्हणजे मान, अपमान, सर्व बाबतीत सम राहणे, ही जी गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे योगयज्ञ सांगितले आहे. सगळ्या प्रकारचे समत्व भावनेने राहून पुन्हा परमेश्वराशी जोडले जाणे, हा योगयज्ञ होय. स्वाध्याय यज्ञ सांगितलेला आहे. स्वाध्याय ज्ञानयज्ञ हा केवळ लोकहितासाठी गीता, रामायण, भागवत इत्यादींचं, वेद, उपनिषद इत्यादींचे यथाधिकार मनन विचारपूर्वक पठन पाठन करणं. बाकी तर अभ्यास आहेच जो व्यवहार ज्ञानासाठी हवा आहे, पण आध्यात्मिक ज्ञानासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी आणि इतरांच्याही उद्धारासाठी या सगळ्या धार्मिक ग्रंथांचं वाचन करणं, मनन विचारपूर्वक पठन पाठन करणं आणि मग त्यामुळे आपल्या चित्तवृत्तीचे आणि जीवनाचं अध्ययन करणं, याला स्वाध्याय म्हटलंय. स्वाध्याय रूपी. पण हा स्वाध्याय रूपी काय आहे, ज्ञानयज्ञच होय. अशा या गीताशास्त्राच्या मार्गातून किंवा रामायण असो, महाभारत असो, भागवत असो, अशा या ग्रंथांच्या माध्यमातून अध्ययन करून जणू काही त्या परमेश्वराचीच पूजा आपण करत असतो. पण पुन्हा सांगितलं की श्रेयं द्रव्यमयाद्यज्ञ ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सगळी कर्म जरी किती केली असेल, सगळे यज्ञ किती झाले असेल, तर तरी संपूर्ण कर्म हे ज्ञानयज्ञातच समाप्त होतात. आणि ज्ञानयज्ञ कर्मजन्य नाही तर विवेक विचारजन्य आहे. म्हणून ज्ञानयज्ञाचं महत्त्व जास्त सांगितलं आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते, हाही पुन्हा एक ओळ तिथे येतेच. आणि ही सगळी ज्ञानप्राप्ती, हे सगळं ज्ञान म्हणजे परमात्मा प्राप्तीसाठीच करणे होय. परमात्म्याने किंवा परमात्म्याला त्याने जे जे दिलं, त्यांनी परमात्म्याने जे जे आपल्याला दिलं आहे ते पुन्हा त्याला अर्पण करून
स्वतःच्या हिताबरोबर समाज हितेशी कर्म करीत जाणं याला यज्ञ म्हटलं जातं. केवळ आणि केवळ जे सृष्टीत दिसतंय ते सगळं फक्त आपल्या उपभोगासाठी असं न मानता त्यांनी जे दिलंय तेच पुन्हा त्याला परत करणं याचाही अर्थ एक यज्ञ होय. हे सगळे यज्ञ त्या महायज्ञाचे अंशभूतच आहेत. परंतु परमात्मा कसा आहे? परमात्मा तर एक स्वतः महायज्ञच म्हणावा याचा. श्लोक 85 678 नाम बघतो आता आपण. महाहविः ओम महाहविषे नमः. महच्च तद्हविश्चेति ब्रह्मात्मनि सर्वं जगत् तदात्मतया हूयत इति महाहविः. महाहवी म्हणजे श्रेष्ठ हविर्द्रव्य. यज्ञाग्नीत टाकल्या जाणाऱ्या द्रव्यास हवी असं म्हणतात. महान स्वरूपात असलेले हविर्द्रव्य हे ज्याचे स्वरूप आहे. जगत कसे ब्रह्मरूप आहे आणि या महाप्रलयामध्ये ब्रह्मरूप अग्नीत त्याचेच हवन होते. या तात्विक संदर्भामध्ये हे नाव प्राप्त झालेलं आहे. सगळं काही तोच या अर्थाचा गीतेत पण एक श्लोक आलेला आहे 4थ्या अध्यायामध्ये. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम. भगवंत म्हणतात ब्रह्मार्पणम जे ज्याच्याने अर्पण केले जाते ते सृक स्रुवा इत्यादी पात्रे सगळे ब्रह्म होय. शिवाय हव्य पदार्थ जे टाकल्या जातात म्हणजे अग्नीत टाकण्या योग्य त्याला हव्य म्हणतात. हव्य पदार्थ तेही ब्रह्म होय. हव्य म्हणजे यज्ञात अर्पण केले जातात ते. हवी म्हणजे आज्य. हवीचा आणखीन एक अर्थ आहे की आज्य म्हणजे तूप. होमद्रव्य या यज्ञामध्ये जी आज्याची आहुती दिली जाते, तुपाची आहुती दिली जाते ती परिमाणाने मोठी अशी कितीशी असणार आहे. खरं तर सम्राटाचाही यज्ञ असला तरी तो समारंभ समाप्त होणारच. म्हणजे त्यातील आज्य परिमितच म्हणायचे. म्हणजे यज्ञात टाकल्या जाणारे जे काही हविर्द्रव्य आहे, समिधा आहे, तूप आहे, जे काही लागणारं तीळ वगैरे जे काही लागतं त्यासाठी असणारं तेही सगळं कितीही मोठा यज्ञ असेल तरी ते काय म्हणतात त्याला परिमितच असणार आहे. परंतु ज्या यज्ञाला आरंभ नाही आणि अंतही नाही तो यज्ञ कसा महान होय. आणि असा यज्ञ कोण करतो तर परमात्मा करतो. हे मागचंच नाम आपण बघितलंय. म्हणजे तोच महायज्ञही आहे, तोच महायज्वा पण आहे म्हणजे यज्ञ करणारा असाही तोच होमद्रव्यही आहे. आणि ते कसं आहे होमद्रव्य त्यांनी करत असणारं महत आहे, अपरिमित आहे. आणि म्हणून भगवंताचं आणखी इथे एक जे नाव सांगितलं आहे महायज्ञानंतर ते महाहवी या अर्थाने आहे. परमात्म्याचा हा सृष्टीरूप यज्ञ तसाच आहे. तो केव्हाही आरब्ध झाला आणि केव्हा तो आरब्ध झाला आणि केव्हा समाप्त व्हावा याचा हे कोणालाही सांगता येत नाही. असा तो अनंत आहे. तो आपला अनाद्यनंत चालूच आहे. आणि त्यात हे जे टाकणारे जे द्रव्य आहे ते सगळे हे व्यक्ताकारही सगळे अपरिमित आहे. म्हणजे यामध्ये ज्या यज्ञामध्ये जे होमिले आहे, होमिले म्हणजे टाकले जाणारे जे काही द्रव्य आहे आणि हे जे व्यक्ताकार सगळं आहे तेही सगळं अपरिमित आहे. गंगा सागरात मिळतच मिळत आहे तसा हा व्यक्ताकार अव्यक्तात सारखा होमिला जात आहे. त्यात खंड नाही. अव्यक्त मूर्ती परमात्म्याचे हे सृष्टीरूप यजन चाललंच आहे. हा सगळा व्यक्ताकार त्या अव्यक्ताक्षर परमात्म्याच्या प्रचंड चिदाग्नीत होमिला पण जात आहे आणि अव्यक्तसात होत आहे. याच यज्ञीय अग्नीला उद्देशून ऋग्वेदांचा ऋषी म्हणतो. ऋग्वेदातील एक ऋषी म्हणतात, ऋग्वेदातला पहिला मंत्र आहे. अग्नीची स्तुती त्यात आलेली आहे की अग्निमेळे पुरोहितम यज्ञस्य देवं मृत्विजम होतारम रत्नधातमम सनः पितेव सूनवे अग्ने सुपायनो भव सचस्वाह सुअस्तये सुअस्तये. ऋग्वेदातले मंत्र विशिष्ट उच्चारात केले जातात. मी हे सगळं साधं वाचलेलं आहे पण त्याचा सुद्धा एक प्रकारचा
उच्चारणाचा एक वेगळा हे आहे. त्याच उदात्त अनुदात्त स्वरात सगळे ते म्हटले जातात मंत्र. या रुचेमध्ये अग्नीची स्तुती केली आहे, म्हणजे अग्नीची प्रार्थना केली आहे. हे सूक्त यज्ञ आणि देवतांच्या मध्ये मध्यस्थताबरोबर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक स्वास्थ्य, ज्ञान, बुद्धी आणि समृद्धी प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हा जो अग्नी आहे, हा दिव्य प्रकाश मानव जातीच्या कल्याण आणि पूर्णतेसाठी मार्गदर्शनपर आहे. म्हणून आधी कुठलेही हवी किंवा यज्ञ जो असतो तर त्या यज्ञात अग्नीला आधी दिल्या जातं जे काय द्यायचं असतं ते. शेवटी अग्नीच हा आपला सखा, साथी, मार्गदर्शक आहे हे ओळखून त्याला परोपरीने आळवीत आहेत यामधले सगळे ऋषीमुनी. सदैव आमच्या जवळ तू राहा. ज्यांनी ही अग्नीची स्तुती केली आहे ते म्हणतात आहे की सदैव तू हे अग्ने, तू सदैव आमच्या जवळ राहा. म्हणून त्याला विनवीत आहेत, त्याला घरी दारी स्मशानी सांभाळीत आहेत आणि कवटाळीतही आहेत. म्हणून गीतेमध्ये जो उल्लेख आलाय की ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. म्हणजे जे जे काही अर्पण केलं जातं, ज्याच्याने अर्पण केलं जातं तेही सगळे पात्र ब्रह्मच होय. हव्य पदार्थ म्हणजे हवी, तीळ, यव, तूप इत्यादी सगळे हवीरद्रव्य हेही सगळे ब्रह्मच होय. पुन्हा ब्रह्मणा ब्रह्माग्नहुतम म्हणजे ब्रह्मरूप करता तो सुद्धा ब्रह्मच होय. करता जो असतो यज्ञ करता तोही ब्रह्मच. ब्रह्माग्नौ म्हणजे ब्रह्मरूप अग्नी, हुतम म्हणजे आहुती देण्याची जी क्रिया आहे तेही ब्रह्मच आहे. आणि ज्या मनुष्याची ब्रह्मातच कर्मसमाधी झाली आहे त्याच्याद्वारे प्राप्त करण्यायोग्य फलही ब्रह्मच आहे. म्हणजे परब्रह्मच हे सगळीकडे आहे. म्हणून परब्रह्म परमात्मा श्री विष्णू नारायण हा जसा महायज्वा महायज्ञ तसा हा महाहवीही तोच आहे.